पीक विम्या संदर्भातले दोन शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय। एकामध्ये खरीप हंगाम 2024 आणि दुसऱ्यामध्ये रब्बी हंगाम 2024-25 या दोन सीझन मध्ये जी ट्रिगर असलेली पीक विमा योजना होती त्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी पैसे मिळाले अशा शेतकऱ्यांना वरचं पूरक अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारनं खरीपासाठी 35 लाख रुपये तर रबीसाठी 5 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। आता हे सोप्या भाषेत समजून घ्या। एखादा ब नावाचा शेतकरी असेल त्याला जर का विमा हा 700 रुपये मिळाला असेल तर सरकार म्हणतं किमान 1,000 रुपये मिळाला पाहिजे। मग ती वर्षे 300 रुपये हे सरकार त्याच्या खात्यामध्ये टाकणार आहे। एखाद्याला 200 रुपये मिळाला असेल तर 800 रुपये त्याच्या खात्यामध्ये येणार आहेत। एखाद्याला 800 रुपये मिळाला असेल तर 200 रुपये सरकार त्याच्या खात्यामध्ये टाकणार आहे। हे इतके विचित्र लोक कसे काय शासनात भरलेत आणि काय त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे। कशाला टाकतात ते 100-100, 200, 300 रुपये? काय अर्थ आहे का या गोष्टीला? त्याचं खरं नुकसान जे झालं त्याचा मोबदला त्याला द्यायचा नाही, तुमची व्यवस्था नीट राबवायची नाही आणि ती नीट न राबवल्यामुळे त्याला कमी पैसे आल्यामुळे आता वरतून 200-300 रुपयाची अगरबत्ती लावायची। कुठून शिकतंय सरकार हा नीचपणा?